लहानपणी मी शाळेतून घरी आले की आई वाफळलेला भात, कढी आणि त्यात आईच्या हातची चव, वाह काय सांगू. माझी मुलगी माझ्यावरच आहे बरं का, कारण तिलाही कढी भात खूप आवडतो. मग तिला मी म्हणाले, नुसतं खायचं माहिती असून चालत नाही गं, तो पदार्थ कसा बनवायचा तोही माहीत पाहिजे. त्यावर ती म्हणाली, कढी ते काय अवघड असतं. तिला बनवायला सांगितली आणि झालं, तिच्याकडून कढी फाटली. आणि मग काय राग आला तिला. मग म्हणलं चल तुला मी शिकवते. आता मी शिकवायला लागले तिला कढी. तर मी तेल गरम करायला ठेवले, त्याच्यात जिरे मोहरी टाकले. चांगली मोहरी कडकडू द्यायची, तडतडू द्यायची. नाहीतर कढीमध्ये जर ती मोहरी कच्ची राहिली तर कढी ज्यावेळेस पितो किंवा ती मोहरी ज्यावेळेस आपण दाताखाली त्यावेळेस ती कडवट लागते. हे तिला मी सांगितली, ही पहिली टीप तिला सांगितली. त्याच्यानंतर लसूण छान लाल होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग मिरचीचे तुकडे करून टाकायचे. जर एका मिरचीचे देठासहित जरी टाकली तरी चालते. जर मिरचीचे फोडून नाही टाकली तर ती मिरची फुटली जाते, तेल उडून येतं, हेही तिला सांगितलं. अशा प्रकारे तिला ती मिरची पण तोडून फोडणीला टाकायची असते हे सांगितलं. त्याच्यानंतर ती छान मिरची अशी तळू द्यायची. त्याला थोडीशी, नाही तर कच्ची मिरची पण चव छान लागत नाही कढीला. त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि कढीपत्ता, कारण कढी करतो आहे म्हणलं कढीपत्ता भरपूर टाकायचा. आता आमच्या मुलीला कढीपत्ता आवडत नाही, पण केसासाठी चांगला असतो हे कोणी सांगावे. आजकालच्या मुलींना तर कढीपत्ता नकोच वाटतो, पण मी शक्यतो असे खात नाही तर मी भाजीत निदान त्यातला अंश तरी उतरल. भाजी असो किंवा कढी असो, काही असो. नाश्त्याचं जरी काही करायचं असेल तरी मी उपीट करायचं झालं किंवा पोहे करायचे झाले तरी मी कढीपत्ता भरपूर टाकत असते. मला त्याच्यावरून खूप बोलणं बसतं की समोर घरात दार आहे, झाडे, त्याच्यामुळे कितीही आई टाकते म्हणून. तरी ऐकून घ्यायचं, आपलं काम आपण करायचं. आता भरपूर असे कढीपत्ता टाकला आहे, कोथिंबीर टाकली, छान अशी फोडणी त्याला बसलेली आहे. तिला सांगितलं की अशी फोडणी द्यायची असते. त्याच्यात मी हळद टाकून घेतलेली आणि आता मी पाणी गरम करून घेतलेले, जेणेकरून आपली कढी पटकन उकळी जावी म्हणून. आणि इकडे मी आता ताक जे मिक्सरवर करून घेतलं होतं त्याच्यात थोडंसं बेसनपीठ टाकलं. आता तिने मला विचारलं बेसनपीठच का टाकायचं. आता जर बेसनपीठ कधी टाकायचं असंही विचारलं, ज्यावेळेस कढी जर करताना ताक आंबट असेल, जुने असेल, तर आपण त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं. जर आंबट नसेल, नाही टाकलं तरी चालतं, किंवा थोडासा घट्टपणा येण्यासाठी, किंवा बेसनपीठाने चव पण छान लागते, त्याच्यामुळे बेसनपीठ थोडंसं टाकायचं. जरी आंबट नसेल तरी थोडंसं टाकाच तरी. असं छान आता त्यात मी त्या गुटळ्या होणी म्हणून खालीच ताकात बेसनपीठ हलवून घेतलेलं होतं. गुटळ्या मोडल्या होत्या आणि त्या पाण्यात मी ओतून दिलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल, तिला मी सांगितलं की तुझी कढी का फाटली होती. तर मेन कारण होतं की तू त्याच्यात पहिल्यांदा लगेच, म्हणजे कढी आता होई लागली की त्यात मीठ टाकलं होतं. मीठ कधीच आता टाकायचं नाही लगेच, कारण ज्यावेळेस ती पूर्ण उकळू द्यायची त्यावेळेस आपण मीठ टाकायचं. कारण मिठामुळे ताक फाटलं जातं, कढी फाटली जाते. त्याच्यामुळे मीठ शेवटी टाकायचं, ज्यावेळेस आपली कढी उकळली जाते. आणि कढी कधीच फुल गॅसवर ठेवायची नाही, त्याला मंद आचेवर किंवा मध्यम आचेवरच ठेवायचे. आत्ता मी उकळी येऊन झाली आणि मी नंतर मंद गॅस केला होता आणि त्याच्यानंतर मीठ टाकले. ह्याच्यावर जास्त कढी उकळू द्यायची नाही. जर उकळी आपण आणली तर कढी फाटली जाते. त्यामुळे ज्यावेळेस आपण गरम करून सारखं घेतली तरी ती उकळी द्यायची नाही. गरम व्हायला लागली, वाफायला लागली की गॅस बंद करायचा. अशा प्रकारे मी तिला छान अशी कढी शिकवलेली आहे. तुमच्या मुलींना पण हा व्हिडिओ दाखवा की कढी कशी बनवायची, आणि खरं आईचं काम किती अवघड असतं हेही त्यांना सांगा. तिला ज्यावेळेस राग आला त्यावेळेस मला खूप हसू आलं आणि तिला मी म्हणाले, अगं जावे त्याच्या जन्मी तेव्हा कळे. आईचं काम तुम्हाला खूप सोपं वाटतं, पण कळालं ना काय अवघड असतं ते. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मुलींनाही शिकवा. धन्यवाद.